जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, आपण पुन्हा एकदा आजचा व्हिडिओ हा ऊस पिकावरती बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत की नेमकं आपल्या ऊस पिकाला एकरी किती वेळा आणि किती खतांच्या मात्रा द्यायला हव्यात. खत व्यवस्थापनाबद्दल ऊस पिकांमध्ये वेगवेगळे शेतकरी म्हणा किंवा मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणा यांची वेगवेगळी मतं आहेत. मग नेमकं विद्यापीठाची शिफारस काय आहे आणि कशाचे चांगले रिझल्ट येतात, तर या सर्व गोष्टी आपण एकाच आकृतीत बसवणार आहोत. आपण पाहणार आहोत की आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू ऊसाला नेमकी किती आणि किती वेळा खतं देणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे, छोटासा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा किंवा तुमच्या काही ऊसाचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. सुरू करूया. पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक महत्वाची सूचना मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून देखील ऊस लागवडीचं जे काही शेड्यूल आहे ते खरेदी केलेलं नाहीये. नक्की खरेदी करा. खूप कमी किंमत आहे, फक्त 199 रुपयामध्ये मी तुम्हाला 20 ते 25 पानाचं हे शेड्यूल देणार आहे. हे शेड्यूल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला जमीन, हवामान, सुधारित जाती, लागवडीची पद्धत कशी करावी, बेने लागवड करावी का रोप लागवड करावी, लागवड केव्हा करावी, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, कीडरोग व्यवस्थापन असेल, सुरुवातीच्या काळामध्ये ऊस पिकामध्ये घ्यायच्या आळवण्या असतील किंवा संजीवकाच्या फवारण्या असतील किंवा तण व्यवस्थापन, या सर्व गोष्टी सुटसुटीत मराठी भाषेमध्ये टेबल स्वरूपामध्ये एका शेड्यूल स्वरूपामध्ये तुम्हाला या PDF मध्ये दिलेल्या आहेत. ही PDF तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवरती क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID टाकून 199चं पेमेंट करून तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळवू शकता. समजा तुमच्याकडे जर मेल ID तुम्हाला माहित नसेल तर स्क्रीनवरती दिलेल्या या नंबरवरती देखील तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता की ऊसाचं शेड्यूल पाहिजे म्हणून. आम्ही तुम्हाला याची सर्व खरेदीची माहिती पाठवू. तिथून खरेदी करा. खरेदी केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस Google Pay, PhonePe वरून पेमेंट कराल, पेमेंट झालेला स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा. आम्ही लगेच तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ऊस पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण शेड्यूल शेअर करू. चला तर ही झाली सूचना. आता आपण पटकन आपल्या मुख्य व्हिडिओवरती वळूया. तर मित्रांनो, ऊस पिकामध्ये खतं किती द्यावी याची जर विद्यापीठाची शिफारस तुम्ही पाहिली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आडसाली ऊसामध्ये आपल्याला 160 किलो नत्र, 68 किलो स्फोरक आणि 68 किलो पालाश देणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्व हंगामी लागवड केली असेल तर मात्रा थोड्याशा कमी होतात. 136 किलो नत्र, 68 किलो स्फोरक आणि 68 किलो पालाश आपल्याला द्यावा लागतो. पण समजा जर तुम्ही सुरू ऊसाची लागवड केली असेल तर 100 किलो नत्र तुम्हाला द्यायचं आहे, 46 किलो स्फोरक आणि 46 किलो पालाश तुम्हाला प्रति एकरी त्या ऊसाला द्यायचा आहे. पण एकदम द्यायचा नाही. मात्रा शक्य तितक्या आपल्याला विभागून द्यायच्या आहेत आणि खालून दिलेल्या सर्व मात्रा आपल्याला मातीआड करायच्या आहेत. याच्यानंतर या मात्रा देताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, म्हणजे काय की ऊस पिकामध्ये आपल्याला या सर्व ज्या मात्रा आहेत त्या 4 ते 5 वेळा विभागून देणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी काय करतात की एकदाच 14 ते 15 पोती खत टाकतात आणि म्हणतात की आम्ही भरपूर खतं दिली. असं करू नका. शक्य तितक्या विभागून मात्रा द्या आणि दिलेल्या मात्रा ह्या मातीगाड करण्याचा प्रयत्न करा. आता या सर्व मात्रा म्हणजे ह्या NPKचा जो डोसा आहे तुम्ही सरळ खतामधून म्हणजे युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा पोटॅश असेल या स्वरूपामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही कॉम्प्लेक्स ग्रेड आपण ज्याला म्हणतो की 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा DAP असेल अशा स्वरूपामध्ये देखील देऊ शकता. पण ज्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये pH जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं खूपच प्रमाण कमी आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही ट्राय करा की सरळ खतामधून बेसल डोस तयार करण्याचा. कॉम्प्लेक्स खतं त्या ठिकाणी टाकू नका. आणि सर्वात जास्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे DAPची. ज्या ठिकाणी चुनखडी जमीन आहे, क्षाराचं प्रमाण खूपच जास्त आहे, त्या ठिकाणी DAP टाकणं आपल्याला टाळायचं आहे. पुढे जाऊया. रासायनिक खतांच्या मात्रा तर आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायच्या आहेत, परंतु रासायनिक खतांच्या मात्रेच्या अगोदर ज्यावेळेस आपण जमिनीची मशागत करत असतो, जमीन लागवडीची तयारी करत असतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काही सेंद्रिय खतांच्या मात्रा देणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस म्हणतो की कोणत्याही पिकामध्ये आपल्याला 60-40चा रेशो ठेवायचा आहे. 60% तुम्हाला रासायनिक खतांच्या मात्रा द्यायच्या आहेत, परंतु न चुकता 40% हे आपल्याला सेंद्रिय खतांच्या मात्रा द्यायच्या आहेत. बघा, 8 ते 10 टन तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत वापरायचं आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात की किंवा बरेच तज्ज्ञ म्हणतात की कुजलेलं शेणखत टाकू नका, ताजं शेणखत टाका आणि कुजण्याची प्रक्रिया शेतामध्ये होऊ द्या. एक दृष्टिकोन पाहिला तर हा देखील बरोबर आहे. आणि काही म्हणतात की
चांगलं कुजलेलं वापरा. तर ऊस पिकामध्ये तुम्ही दोन्ही टाकलं तरी काही अडचण नाही, परंतु जी काही खूप सेन्सिटिव्ह पिकं आहेत, मिरची म्हणा, टोमॅटो म्हणा किंवा भाजीपाला पिकं म्हणा, याच्यामध्ये तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखतच वापरा. ऊसामध्ये काही अडचण नाही, हार्ड पीक आहे, लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, तुम्ही दोन्ही प्रकारातली खतं टाकली तरी चालते. शेणखत 8 ते 10 टन वापरा. शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत वापरू शकता 2 ते 2.5 टन. बरेच शेतकरी म्हणतात की प्रेसमेड वापरू द्या का, काही अडचण नाही, प्रेसमेड देखील तुम्ही वापरू शकता. 2.5 टन तुम्हाला प्रेसमेड प्रति एकरी वापरायचे आहे. आणि समजा तुम्हाला पाठीमागच्या काही वर्षामध्ये हुमणीचा म्हणा, वाळवीचा म्हणा प्रादुर्भाव जर त्या रानामध्ये जाणवला असेल, तर रान तयार करतानाच तुम्हाला हुमणीसाठी, वाळवीसाठी प्रति एकरी सांगतो ट्रायकोडर्मा विरिडी 2 किलो, मेटारिझम अॅनिसोफोली 2 किलो शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे मिसळा किंवा कोणत्याही सेंद्रिय खतामध्ये चांगल्या प्रकारे मिसळा. जमिनीवर पसरून द्या, रोटावेटर मारा आणि ते टाकलेले काही सेंद्रिय खत आहे ते जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या. मग तुम्हाला सऱ्या पाडून त्या ठिकाणी कांडीची असेल किंवा रोपाची असेल लागवड करायची आहे. तर मित्रांनो, हे झालं सेंद्रिय खताबद्दल. आता आपण पाहणार आहोत की रासायनिक खतांच्या मात्रा नेमक्या आपल्याला किती द्यायच्या आहेत. मी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारानुसार घेतलेला आहे. आडसालीला जसं आपण आता या चर्चा केली की आडसालीमध्ये आपल्याला 160 किलो नंतर 68 किलो स्फुरद आणि 68 किलो पालाश ऊस पिकाला त्याच्या लागणीपासून काढणीपर्यंत द्यायचा आहे. मी या ठिकाणी एक चार्ट बनवलेला आहे. आता चार्ट हा आपल्या शेड्यूल मधलाच आहे, त्याचा एक सॅम्पल तुम्हाला दाखवलेला आहे की कशा प्रकारे आपलं शेड्यूल दिसतं आतमध्ये. तर बघा, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की तुम्हाला आता हे अक्षर खूप बारीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मग थोडंसं झूम करून बघा किंवा मी तोंडी सुद्धा सांगतो. आता आडसालीमध्ये या सर्व ज्या खतांच्या मात्रा आहेत त्याची विभागणी आपण करणार आहोत. किती वेळा विभागून दिले बघा. बेसल डोस मी या ठिकाणी एक दिलेला आहे. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी मी एक खत दिलेलं आहे. लागवडीनंतर बाळबांधणी आपण 50 ते 55 दिवशी केलेली आहे. त्याच्यानंतर 70 ते 75 दिवसांनी आपण पारीच्या साहाय्यानं छिद्र करून देखील ऊसाच्या एका बगलेला खतं टाकलेली आहेत. आणि 110 ते 120 दिवसांनी आपण या ठिकाणी मोठी बांधणी देखील केलेली आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 वेळा खतं विभागून दिलेली आहेत. बेसल डोस मध्ये बघा, लक्षपूर्वक ऐका, पेन असेल तर वहीवरती लिहून घ्या, चित्र दिसत नसेल. युरिया आपल्याला 1 बॅग टाकायचे आहे, सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग, पोटॅश 1 बॅग. हे झालं सरळ खतामधून खतांचं व्यवस्थापन, म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅशचं आपल्याला विभागणी कशी करायची आहे. समजा तुम्हाला जर डीएपी किंवा 10-26-26चं कॉम्बिनेशन करायचं असेल तर डीएपी मध्ये तुम्ही काय करू शकता, डीएपी 2 बॅग, युरिया अर्धी बॅग आणि पोटॅश 1 बॅग, हे डीएपी सोबत. किंवा ह्याला अजून एक ऑप्शन तुम्ही 10-26चा करू शकता, 10-26-26 2.5 बॅग, युरिया अर्धी बॅग आणि पोटॅश 1 बॅग. बघा, सरळ खतामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी, युरिया, पोटॅश किंवा 10-26-26 युरिया, पोटॅश, अशा 3 प्रकारे तुम्ही खतमात्रा घेऊ शकता. तिन्हीपैकी कोणत्याही एक प्रकारची खतमात्रा आपल्याला घ्यायची आहे. वरील सांगितलेल्या तिन्हीपैकी तुम्हाला कोणतीही एक मात्रा घ्या. त्याचमध्ये आपल्याला 100 किलो निंबोळी पेंट, सेंद्रिय खत म्हणजे जे काही शेणखत असेल, गांडूळ खत असेल, हे आपल्याला 300 ते 500 किलो घ्यायचं आहे. बेनसल्फ 10 किलो, रॅली गोल्ड 4 किलो आणि दाणेदार कीटकनाशक न चुकता आपल्याला 4 किलो वापरायचा आहे. हा झाला बेसल डोस. इतका बेसल डोस तुम्हाला लागवडीच्या अगोदर सरीमध्ये मिसळणं खूप गरजेचं आहे किंवा सरी पाडण्याच्या अगोदरच हा बेसल डोस तुम्हाला देणं गरजेचं आहे. चित्र अक्षर खूप लहान असेल मित्रांनो, काही हरकत नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडंसं झूम करून तुम्हाला बघितलं तर कळून जाईल. आता हा चार्ट जितका मोठा होता की मला स्क्रीनवर बसवणं अवघड झालं. हा झाला बेसल डोस. त्याच्यानंतर बेसल डोस दिल्यानंतर आपल्याला लागवडीच्या 25 ते 30 दिवसानंतर पुन्हा एकदा युरिया 1.5 बॅग द्यायचा आहे आपल्या ऊसाला. हा खत दिल्यानंतर आपल्याला 50 ते 55 दिवशी बाळबांधणी करायची आहे. बाळबांधणीमध्ये कोणती खतं टाकायची आहेत, युरिया 2 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो आणि मायक्रोन्यूट्रिएंट दाणेदार स्वरूपातला आपल्याला 10 किलो घ्यायचा आहे. ही झाली आपली बाळबांधणी. बाळबांधणी करून चांगल्या प्रकारे आपल्याला मातीची आड खत करायचं आहे. दिलेल्या सर्व मात्रा शक्य झाल्यास युरिया सोडता तुम्ही माती आड केल्या तर अतिशय उत्तम. युरिया काय होतं की पाणी दिले की लगेच सगळा जवळपास सगळा विरघळून मुळ्याच्या कक्षेमध्ये निघून जातो. पण युरिया टाकल्यानंतर देखील लगेच पाणी द्या, कारण युरिया टाकून 1-2 दिवसांनी पाणी देऊ नका, कारण युरिया व्हॉलाटाईल आहे, हवेमध्ये लवकरात लवकर उडून जातो. बाळबांधणीनंतर 70 ते 75 दिवसांनी पुन्हा एकदा आपल्याला मी जसं सांगितलं की पारीच्या साहाय्यानं खतं द्यायची आहेत. या ठिकाणी आपल्याला युरिया 2 बॅग द्यायचा आहे. हा युरिया तुम्ही वरून देखील टाकला तर चालेल, पारीच्या साहाय्यानं जे छिद्र करून टाकला तर अतिशय उत्तम.
मोठी बांधणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल की एवढी सारी खतं, या ठिकाणी मी अतिशय तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने, तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन करा माझं याचं 1 ग्रॅम सुद्धा वरखाली होणार नाही या शिफारसीनुसार. अडचणीमध्ये एवढ्या मात्रा द्याव्याच लागतात. आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर 100% तुम्हाला खतांच्या मात्रा विभागून देणं आणि इतक्या देणं खूप गरजेचं आहे. बघा, मोठी बांधणीमध्ये मी तुम्हाला युरिया 3 बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग आणि पोटॅश 1 बॅग दिलेला आहे. हा झाला डोस सरळ खतामधून. तुम्हाला जर या ठिकाणी डीएपी बरोबर कॉम्बिनेशन करायचं असेल तर डीएपी 1.5 बॅग, युरिया 2.5 बॅग आणि पोटॅश 1 बॅग करा. किंवा 10-26-26 बरोबर कॉम्बिनेशन करायचं असेल तर 2.5 बॅग, 10-26 युरिया 2.5 बॅग आणि पोटॅश 1 बॅग. सरळ खतं 10-26-26 सोबत किंवा डीएपी सोबत, या तिन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरा. सोबत निंबोळी पिंड 100 किलो, सेंद्रिय खत म्हणजे शेणखत वगैरे, गांडूळ खत तुम्हाला 300 ते 500 किलो घ्यायचं आहे. पॉलिसल्फेट आपण दिलेलं आहे, ICLचंच पॉलिसल्फेट घ्या. 2 बॅग आपल्याला वापरायच्या आहेत 25-25 किलोच्या. मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, मायक्रोन्यूट्रन 10 किलो आणि बोरॅक्स आपल्याला 5 किलो वापरायचं आहे दाणेदार. तर हे झालं आडसालीचं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण खत व्यवस्थापन. याच्या व्यतिरिक्त 1 ग्रॅमही दुसरं काही देऊ नका. चांगल्या प्रकारचं आणि बेस्ट तुम्हाला उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर थोडंसं झूम करून बघा, तुम्हाला दिसेल. जर समजा तुम्हाला काही अक्षरं दिसली नाहीत, फास्ट सांगितलं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला हे शेड्यूलची सगळी माहिती पाठवतो. त्या ठिकाणी शेड्यूल खरेदी करा. तुम्हाला शेड्यूलमध्ये अगदी सविस्तरमध्ये या ठिकाणी सर्व मात्रा मिळणार आहेत. पुढे जाऊया. हे झालं आडसालीचं मित्रांनो. त्याच्यानंतर मात्रा येतात त्या म्हणजे पूर्व हंगामीच्या. पूर्व हंगामीमध्ये आता खतांच्या मात्रा थोड्याशा कमी होतात. पूर्व हंगामीमध्ये आपल्याला 136 किलो नत्र, 68 किलो पूरक आणि 68 किलो पालास द्यायचा आहे. आता इथं बघा की पुन्हा एकदा त्याच पॅटर्नमध्ये आपण 5 वेळा विभागणी करून दिलेली आहे. फक्त खतांच्या मात्रा थोड्याशा कमी जास्त आहेत. हे प्रमाण आपण या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण पुन्हा तुम्हाला सविस्तर सांगत बसणार नाही. स्क्रीनशॉट काढा आणि थोडंसं झूम करून बघा, तुम्हाला सगळं क्लिअर दिसणार आहे. पूर्व हंगामीमध्ये देखील आपण बेसल डोस केलेला आहे. 25 ते 30 दिवसानंतर आपण सरीमध्ये फेकून टाकलेला आहे. 50 ते 55 दिवसानंतर बाळ बांधणी केलेले आहे. 70 ते 75 दिवसांनी पारीच्या साह्याने आपण बॅग दिलेले आहे. आणि 110 ते 120 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण बेसल डोस टाकलेला आहे. थोडंसं प्रमाण चेंज आहे, फक्त NPKचा रेशो बदलतो. बाकीच्या सर्व गोष्टी ह्या सारख्या आहेत. आणि हा चार्ट आपण या ठिकाणी सुरूसाठी देखील बनवलेला आहे. सुरूमध्ये बघा पुन्हा एकदा खतांच्या मात्रा कमी होतात. फक्त 100 किलो नत्र, 46 किलो स्फुरद आणि 46 किलो पालास आपल्याला या ठिकाणी टाकावा लागतो. सेम पॅटर्न मध्ये आपण बेसल डोस 20 ते 25 दिवसांनी, बाळ बांधणी, पारीच्या साह्याने आणि पुन्हा मोठी बांधणी असे 5 वेळा या मात्रा विभागून दिलेल्या आहेत. बघा, प्रत्येक वेळेस इथं गपलत करू नका. मी तुम्हाला खत टाकण्याच्या 3 पद्धती दिलेल्या आहेत. कोणी सुद्धा सांगत नाही. सरळ खतं 10-26-26 बरोबर कॉम्बिनेशन आणि डीएपी बरोबर कॉम्बिनेशन. तुम्हाला जे काही बेस्ट वाटतं ते टाका. इथं किंवा लिहिलेलं आहे. तुम्ही सगळं टाकत बसू नका. एकतर सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, पोटॅश ह्याचं कॉम्बिनेशन करा NPK साठी फक्त, किंवा डीएपी युरिया पोटॅश कॉम्बिनेशन करा, किंवा 10-26-26 युरिया आणि पोटॅश कॉम्बिनेशन करा. बाकी नीमकेक असेल, सेंद्रिय खतं, बेन्सल, प्रॅलिगोल्ड आणि दाणेदार कीटकनाशक हे तुम्हाला वेगळं राहणार आहे. फक्त NPKचं जे कॉम्बिनेशन आहे, जर pH जास्त असेल, चुनखडयुक्त जमीन असेल, उतार खरंच खूप चांगला पडत नसेल तर माझं तुम्हाला शिफारस राहील की सरळ खतामधून तुम्ही त्या ठिकाणी खतं देण्याचा प्रयत्न करा. कारण कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला महाग देखील जाणार आहे आणि आपटेक व्हायला देखील कॉम्प्लेक्स ग्रेड खूप त्या ठिकाणी जड जातात पिकाला. तर मित्रांनो, खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी खत व्यवस्थापन सांगितलेलं आहे. आता हे खत व्यवस्थापन आपल्या ऊस पिकामध्ये फॉलो करताना काही सूचनांचे पालन देखील आपल्याला करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, आता सांगितलेल्या सर्व मात्रा ह्या विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आहेत. आपण मनाच्या मात्रा तयार केलेल्या नाहीत. विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आपण खत व्यवस्थापन केलेलं आहे. आता दुसरा पॉइंट म्हणजे काय की या दिलेल्या मात्रा 100% तुम्हाला फॉलो करायच्या आहेत का किंवा त्या लागू पडतील का, तर 90-95% पडतील. पण एक 5%चा फरक पडेल तुमच्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार. तुमची माती किती आहे, तुमच्या मातीमध्ये pH असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असेल, तर NPKचा रेशो असेल, दुय्यम अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन किती आहेत, या सर्वांचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला एक 4-5% बदल आपल्या शेड्यूलमध्ये करता येईल. अदरवाईज तुम्ही आहे तसं वापरलं तरी काही अडचण नाही.
कधीही खत व्यवस्थापन करताना आपल्या पिकाची वाढ, आपल्या पिकावरील अन्नद्रव्याच्या कमतरता ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा त्या गोष्टी आपल्या निदर्शनास पडणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पीक प्रत्येक जमिनीमध्ये वेगवेगळं येऊ शकतं. कोणाची वाढ लवकर होऊ शकते, कोणाला फुटवे उशिरा येऊ शकतात, कोणाची पानं पिवळी पडू शकतात, कोणाच्या ऊसाच्या काळा ज्या आहेत त्या करपू शकतात. मग आपल्या पिकाचं ऑब्झर्वेशन करा आणि मग बेसल डोसचं प्लॅनिंग करा. एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे मित्रांनो. शक्य तितक्या वेळेस जर जमलं, आताच आहे थोडा, पण रासायनिक खतांच्या मात्रा ह्या तुम्हाला भट्टी लावून जर देता आल्या तर त्या नक्की द्या. आता भट्टी लावणं म्हणजे काय, शॉर्ट मध्ये सांगतो. जेवढा काही बेसल डोस आहे, समजा एक 500 किलोचा बेसल डोस झालाय, तर आपल्याला त्याच पट्टीमध्ये 2 पट्टीमध्ये म्हणजे 1000 किलो शेणखत घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे त्या रासायनिक खतामध्ये एकजीव करायचा आहे आणि प्लास्टिक बॅगमध्ये किंवा पोत्यामध्ये निदान 4 ते 5 दिवस झाकून ठेवायचं आहे. त्या खताला पूर्ण पाणी सुटणार आहे आणि शेणखत ते पूर्ण ऑब्झर्व करून घेणार आहे आणि ते तुम्ही शेणखत जर तुमच्या प्लॉटमध्ये टाकलं तर जास्तीत जास्त दिवस ते टाकलेलं भट्टी लावलेलं खत आपल्या शेतामध्ये राहतं आणि हळूहळू आपल्या पिकाला लागू होत राहतं. त्यामुळे भट्टी लावून खतं टाकणे कधीही बेसल डोससाठी किंवा रासायनिक खतासाठी अतिशय उत्तम आहे. फक्त बल्क फर्टिलायझरसाठी, म्हणजे जी खतं आपण मातीमध्ये मिसळतो त्या खतांसाठी, वॉटर सोल्युबल खतांसाठी नाही. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही खतं टाकाल त्यावेळेस ती मातीआड होतील याची काळजी घ्या. वरती खतं टाकू नका. चर पाडा, हाताने पाडा किंवा रेक पाडा किंवा अवजाराने पाडा, पण ती खतं मातीआड होतील याची काळजी घ्या. तुम्हाला ज्यावेळेस आपण ऊस पिकामध्ये बाळ बांधणी आणि मोठी बांधणी करतो, ती बांधणी केल्यानंतर एनपीके बॅक्टेरिया 1 लिटर, मायक्रोरायझा 100 ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा 1 लिटर आणि काळा गुळ 2 किलो 1 दिवस आधी पाण्यामध्ये भिजू घाला आणि ड्रीप असेल किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुळाच्या कक्षेजवळ आपल्याला ऊसामध्ये द्यायचे आहेत. हा डोस टाकल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आणि ही ड्रेंचिंग करताना, ही आळवणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. खूप महत्वाचे आहे. आता हे कशासाठी करायचं, एनपीके बॅक्टेरिया, मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा, तर आपण जी काही रासायनिक खतं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकामध्ये दिलेली आहेत त्यांचं विघटन करण्यामध्ये मदत होते. ती पिकाला लवकरात लवकर त्या ठिकाणी लागू होतात. त्यामुळे याची तुम्ही आळवणी करा. आणि आणखीन एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो, जर तुम्ही जीवामृत तुमच्या ऊस पिकामध्ये वापरत असाल तर निदान 1.5-2 महिन्यामधून एकदा जीवामृतची जी काही स्लरी आहे ती स्लरी तुम्ही जर ड्रीप वाट्या असेल किंवा ड्रेंचिंग वाट्या असेल ऊस पिकाला दिली तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी ऊस पिकामध्ये मिळतात. चला तर मित्रांनो, हा होता ऊस पिकातील खत व्यवस्थापनाचा एक छोटासा व्हिडिओ. आपण आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू पिकामध्ये कशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे हे सविस्तर मध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खत व्यवस्थापन हा विषय खूप महत्वाचा आहे. 100% नव्हे 110% तुमच्या ऊसातील जे काही येणारं उत्पादन आहे ते खत व्यवस्थापनावरती अवलंबून असतं. कारण ऊस हे खादाड पीक आहे. तुम्ही जेवढी खतं चांगल्या पद्धतीने द्याल, जास्त खतं देणं म्हणजे जास्त उत्पादन नाही. योग्य प्रमाणात खतं योग्य वेळी आणि विभागून देणं खूप गरजेचं असतं. खत व्यवस्थापन तुम्ही जर अशा प्रकारे केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.